ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवागुंसस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो वरिष्ठनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। ॐ आप्यायन्तु ममाङ्गानि वाक्प्राणः चक्षुश्रोत्रमथो बलमिन्द्रियाणि च सर्वाणि सर्वं ब्रह्मोपनिषदं माहं ब्रह्म निराकुर्यां मा ब्रह्म निराकरोद निराकरणमस्तु निराकरणं मेस्तु तदात्मनियनिरते उपनिषत्सु धर्मास्ते मयि सन्तु ते मयि सन्तु। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्रेयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे। नमस्कार बंधू भगिनींनो, श्रीरामकृष्ण लीला प्रसंग या अभ्यास वर्गाच्या 77व्या वर्गामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। मागच्या वर्गात आपण काय चर्चा केली त्याची थोडीशी उजळणी करून मग पुढे जाऊया। भगवान श्रीरामकृष्णांची मधुर भावाची साधना हा अध्याय आपण सुरू केला होता। अध्याय नंबर 12वा 14वा क्षमा करा। आणि त्याच्या सुरुवातीला आपण बघितलं की कसं लीला प्रसंगकार भगवान श्रीरामकृष्णांच्या म्हणजे मधुर भावाची साधना सांगण्याच्या आधी त्यांची भावतन्मयता म्हणजे एकदम जन्मापासून त्यांचं मन किती सशक्त होतं, किती शुद्ध होतं आणि किती एकाग्र होतं, त्याचे 3 उदाहरणं त्याची चर्चा आपण आधी केलेली आहे, मागच्या वर्गात पण केली होती। आणि त्याच्यानंतर भगवान श्रीरामकृष्णांच्या मनाचं एक वैशिष्ट्य जे लीला प्रसंगकारांनी स्वतः बघितलं होतं। जेव्हा ते भगवान श्रीरामकृष्णांशी भेटीला जायचे तर ते बघायचे की एका विशिष्ट भावामध्ये घडलेले असले भगवान श्रीरामकृष्ण आणि तेवढ्यात जर कोणी दुसऱ्या भावाचा काही कीर्तन भजन गाणं इत्यादी गायला सुरुवात केली तर त्यांना आतोनात त्रास व्हायचा। असं का व्हायचं तर याचं उत्तर आपल्याला पतंजली योगसूत्रात मिळतं की चित्तवृत्ती जेव्हा एका दिशेने वाहत असते आणि त्या चित्तवृत्ती वाहत असलेल्या त्या मार्गावरती काही अडथळे निर्माण झाले तर ज्यांचे चित्त अतिशय शुद्ध असतात त्यांना तो खूप त्रास होत असतो। तर हे स्वतः लीला प्रसंगकारांनी बघितलेलं होतं। आणि पुढे आपण जी चर्चा केली होती की त्यांच्या साधनाकालीन जो त्यांचा हे होता 1854 ते 1866 या काळामध्ये त्यांच्या मनाचा एक विशिष्ट भाव होता। तो कसा होता की एक विशिष्ट भाव त्यांनी जर ग्रहण केला, जसं आपण बघतो की त्यांनी सुरुवात केली मातृभावातून, मग त्यांनी साधना केली दास्य भावाची म्हणजे हनुमंताच्या भावानी, पुन्हा भैरवी ब्राह्मणी आल्या मातृभावानी त्यांनी साधना केली, त्याच्यानंतर वात्सल्य भावानी साधना केली। तर एक भाव जर त्यांनी तो घट्ट पकडला तर जवळपास 6 महिने त्या भावातच ते निमग्न असायचे। आणि याचं एक स्पष्ट उदाहरण आपल्याला भैरवी ब्राह्मणीच्या एका घटनेतून मिळतं। याची चर्चा मागच्या वेळेस केलेली आहे, फक्त पण
धावता एक आढावा घेत आहोत की बहिर्ब्राह्मणी या वैष्णव तंत्रामध्ये निष्णात होत्या आणि त्यांना वात्सल्य भाव आणि मधुर भाव हे दोन्ही भावात त्या निष्णात होत्या. तर भगवान श्रीरामकृष्णांनी त्यांनी मातृ आई म्हणून संबोधलं होतं आणि त्यावेळेस ते मातृभावात इतके गडलेले होते भगवान श्रीरामकृष्ण की जर कधी बहिर्ब्राह्मणींनी गोपींच्या भावात येऊन मधुर भावाचे काही भजनं गायले तर ते त्यांना मुळीच आवडायचं नाही. ते म्हणायचे हा भाव मला मुळीच आवडत नाही. म्हणजे भगवान श्रीरामकृष्ण त्यांचं ज्याला म्हणतं की मन मुख हे किती एक होतं हे पण या घटनेचं द्योतक आहे. याची पण चर्चा मागच्या वेळेस केलेली होती. भगवान श्रीरामकृष्णांच्या सर्व साधना या शास्त्राच्या विरुद्ध नव्हत्या. भगवान श्रीरामकृष्णांनी सगळ्या साधना केल्या त्या मनाच्या स्वतः स्फूर्तीने केल्या. जर एखाद्या गुरूंना स्वीकार केलं तर ते सुद्धा स्वतः स्फूर्तीने केलेलं आहे. पण त्यांचे कोणतेही पाऊल म्हणजे शास्त्र विरुद्ध नव्हते. याची चर्चा पण केलेली होती आणि स्वामीजींनी या विशेष मुद्द्यावरती खूप भर दिलेला आहे. स्वामीजी म्हणायचे की मनुष्य ही शास्त्राची सत्यता स्थापित करू शकतो. कोणतंही शास्त्र मनुष्याची सत्यता स्थापित करू शकत नाही. शास्त्र तयार कसे झाले की एका प्रामाणिक साधकाने त्या मार्गावरती पाऊल टाकत जे अनुभव त्यांना आले ते त्यांनी लिहून ठेवले हेच शास्त्र असतं. आणि काळाच्या ओघामध्ये त्या शास्त्रांमध्ये त्याची सत्यता सिद्ध करण्याकरताच भगवान श्रीरामकृष्णांनी जन्म घेतला आणि मनाच्या स्वतः स्फूर्तीने त्यांनी साधना करून या सगळ्या शास्त्र हे सत्य आहेत हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं. याची पण चर्चा मागच्या वेळेस आपण केली होती. त्याच्यानंतर भगवान श्रीरामकृष्ण जरी शास्त्र जाणते नव्हते पण ते शास्त्रांना अत्यंत प्रामाणिक होते आणि विशेष करून कोणत्याही भावाची साधना करण्याकरता ते इतके प्रामाणिक त्यांचा प्रामाणिकपणाचा दर्जा इतका उत्कृष्ट होता की त्या भावातले ते ज्याला म्हणतो की वेशभूषासुद्धा ग्रहण करायचे. म्हणजेच काय की जेव्हा तंत्रोक्त साधना करायचे तेव्हा ते लाल वस्त्रे भस्म शेंदूर रुद्राक्षाची माळ हे सगळं घालून त्या साधना करायचे. म्हणजे त्या भावामध्ये पूर्णपणे शरीर मन बिलकुल घडून गेलं पाहिजे. वैष्णवतंत्राची साधना करत असताना श्वेत वस्त्रे श्वेत चंदन तुळशीची माळ गळ्यात घालायचे. अनेकदा ते वैष्णव लोक कानामध्ये इथे तुळशीची माळ खोपसून ठेवतात. पश्चिम बंगालमध्ये ती पद्धत आहे. तर ते तसं सुद्धा करायचे. आणि वेदांत साधना अजून पण तिथपर्यंत गेलो नाही पण वेदांत साधना करत असताना ते शिखासूत्र त्या त्याग करून द्यायचे. म्हणजेच जानवं आणि शिखा म्हणजे शेंडी ज्याला म्हणतो आपण हे सगळं त्यांनी काढली होती. तर म्हणण्याचा अर्थ काय की या प्रकारे भगवान श्रीरामकृष्ण ज्या ज्या साधना त्यांना करण्याची जेव्हा त्यांना स्फूर्ती मिळायची त्या साधनेमध्ये ते संपूर्णपणे घडून जायचे. या एका मुद्द्यापर्यंत पण मागच्या वेळेस थांबलो होतो. आज आपण थोडं पुढे जाऊया. वास्तविक मधुर भावाची साधना. जसं आपण जिथे आत्ताच चर्चा केली किंवा मागच्या वेळेस जिथे थांबलो होतो की भगवान श्रीरामकृष्ण शास्त्रांना अत्यंत प्रामाणिक होते आणि ज्या ज्या पद्धतीने त्यांनी साधना केली त्याची वेशभूषासुद्धा ते ग्रहण करायचे. तर मधुर भावाची साधना करताना भगवान श्रीरामकृष्णांनी स्त्रियांचा वेश धारण करण्यामध्ये त्यांच्या मनामध्ये कोणताही प्रकारचा संकोच निर्माण झाला नाही. पहा ही एक फार म्हणजे महत्त्वाची आणि त्यांच्या मनाच्या सरळतेची एक फार मोठी पावती आहे. साधारण पुरुष कधी पण स्वतःला कोणत्याही प्रकारचे स्त्रियांचे हावभाव वगैरे हे म्हणजे त्या संदर्भात विचारसुद्धा तो करत नाही. इतका त्याचा तो पुरुषी अहंकार असतो. पण भगवान श्रीरामकृष्ण संकोच लज्जा घृणा भय याच्या पलीकडे होते. आणि जेव्हा विशेष करून मधुर भाव म्हणजे काय की स्वतःवरती गोपींचा आरोप करून स्वतःवरती स्त्रीचा आरोप करून आणि भगवान श्रीकृष्ण हे माझे पती आहेत असं समजून भगवान श्रीकृष्णांची आराधना करणे आणि या भावामध्ये घडून जाण्याकरता त्यांनी त्यांच्या मनात थोडा पण संकोच निर्माण झाला नाही. आणि इथे एक महत्त्वाचा एक बिंदू आपल्या जेव्हा ध्यानात येतो
की ही जी मधुर भावाची साधना आहे, ही सुरुवात करण्याच्या आधी भगवान श्रीरामकृष्ण यांनी वात्सल्य भावाची साधना केली. तर वात्सल्य भावाची साधना करत असताना त्यांनी स्त्रीवेश का नाही घेतला? एक सहज प्रश्न कीस काढण्याच्या दृष्टीने. तर वात्सल्य भाव हा पुरुषामध्ये पण असतो, हा स्त्रियांमध्ये पण असतो. आणि जेव्हा आपण बघतो की दाम्पत्याला एक छोटं अपत्य आहे, तर वडिलांचा पण भाव कसा असतो? वात्सल्याचाच असतो आणि आईचा पण वात्सल्याचाच भाव असतो. आणि त्या वात्सल्याच्या भावानेच ते आपल्या अपत्याला प्रेम करत असतात. तर वात्सल्य भावाची साधना करत असताना जटाधारी नावाचे साधू आले होते आणि ते पुरुष होते. आणि वात्सल्य हे पुरुषामध्ये असतं आणि स्त्रियांमध्ये असतं. म्हणून भगवान श्रीरामकृष्णांनी वात्सल्य भावाची साधना करत असताना आपली वेशभूषा ही बदलली नाही. पण जेव्हा त्यांनी मधुर भावाची साधना सुरू केली, तर त्यांनी आपली वेशभूषा बदलली आणि त्यांच्या मनात कोणत्याही प्रकारचा संकोच किंवा किंतु हा मुळीच निर्माण झाला नाही. मथुरा मोहन हे भगवान श्रीरामकृष्णांच्या मनाच्या स्थितीला खूप चांगले समजून होते. आणि जेव्हा त्यांच्या हे लक्षात आलं की भगवान श्रीरामकृष्ण आता या एका विशिष्ट भावाने साधना करत आहेत, तर त्यांनी सहज आनंदाने कोणत्याही प्रकारे मागे पुढे न बघता अनेक प्रकारच्या महागड्या महागड्या बनारसी साड्या भगवान श्रीरामकृष्णांना आणून दिल्या, अनेक प्रकारच्या. आणि एवढंच नव्हे तर आता भगवान श्रीरामकृष्ण हे पुरुष शरीर, पण त्यांच्याकरता ते स्त्रियांची वेणी, ती त्याचा एक ज्याला म्हणतो ना की एक ते नाटकात जसं घालतात लांब केश वेणी, अशी एक त्यांना विकत घेऊन दिली की जेणेकरून ते 24 तास ते त्या भावात राहू शकतील. आणि भगवान श्रीरामकृष्ण ती वेणी सतत घालायचे, साडी घालून सतत राहायचे. एवढंच नव्हे तर कांचन त्यागी भगवान श्रीरामकृष्ण, ज्यांना धातूचा स्पर्शसुद्धा सहन व्हायचा नाही, त्या काळामध्ये त्यांना दागिने घालायची इच्छा झाली. आणि मथुरबाबूंनी त्यांच्याकरता सोन्याच्या दागिन्यांचा एक संच तयार करून दिला आणि भगवान श्रीरामकृष्णांनी तो संच घातला सुद्धा. इतक्या टोकापर्यंत भगवान श्रीरामकृष्ण त्या साधनेमध्ये एकदम गढून गेले होते. अनेक काळापर्यंत भगवान श्रीरामकृष्णांची तेव्हाच ख्याती झाली, हे त्यागेश्वर आहे, त्यागेश्वर आहे. पण जेव्हा काही लोकांनी त्यांना त्यांच्यावरती टीका टिप्पणी करणारे त्यांनी बघितलं की हे तर आता दागिने घालत आहेत सोन्याचे, हे बघून आणि त्यांच्यावरती काहीतरी टीका टिप्पणी करू लागले आणि लांछन देऊ लागले. पण त्यांच्या त्या लांछनाकडे मथुरबाबूंनी सुद्धा आणि ठाकूरने सुद्धा काहीही लक्ष दिलं नाही. का? विशेष करून मथुरबाबूंना हे माहीत होतं की भगवान श्रीरामकृष्ण जे काही करत आहे त्याच्यामध्ये काहीतरी खूप गूढ अर्थ आहे. भगवान श्रीरामकृष्ण जे काही करत आहे त्याच्यामध्ये खूप गूढ अर्थ आहे, हे मथुरबाबू खूप चांगलं समजायचं. आणि म्हणून त्यांनी अशा प्रकारच्या कोणत्याही प्रकारच्या टिप्पणीकडे मुळीच त्यांनी लक्ष दिलं नाही. आणि भगवान श्रीरामकृष्ण स्वयं या गोपींच्या भावामध्ये इतके निमग्न झाले, बिलकुल ज्याला म्हणतो की 24 तास ते सगळी स्त्रियांचा वेश घालून तसंच चालणं, तसंच बोलणं. आणि एवढंच नव्हे तर जसं व्रजामधल्या गोपी ज्या सतत भगवान श्रीकृष्णांच्या दर्शनाला हपापलेल्या असायच्या, सतत त्यांना आस लागलेली असायची, सतत त्या प्रार्थना रत असायच्या, तसेच भगवान श्रीरामकृष्णसुद्धा त्या फक्त स्त्रियांचा वेश घेऊन नव्हते, तर त्या वेशामध्ये सतत त्यांच्या मनामध्ये तोच एक विचार की कसं मी माझ्या कृष्णाला प्रेम करू शकते, मी त्याला कसं पतिरूपात प्राप्त करू शकते. लीला प्रसंगकार लिहितात की हृदय सांगे की या स्त्रियांच्या वेशामध्ये भगवान श्रीरामकृष्ण जवळपास 6 महिने असे राहिले. सातत्याने त्या अशाच वेशभूषेत ते तिथे त्यांनी म्हणजे साधना केली. आणि विशेष करून
स्त्री वेशामध्ये त्यांचं आचरण कसं होतं. म्हणजे आता ठीक आहे, आपण हे बघतो की अनेकदा आपण पूजा करताना सोळं घालतो. तर ते घालतो म्हणजे काय करतो, ते तात्पुरतं घालतो, एक अर्ध्या तासापुरता, आणि झालं की पुन्हा ते सोडून आणि बांधून ठेवून देतो. आणि आपल्या सर्वांची एक स्थिती फार मोठी मजेशीर आहे किंवा ती आपली कमतरता, की पूजा करत असताना आपण बरेच नियम चे पालन करतो, पण पूजा झाली की ते सगळे नियम सोडून देतो. हे मानव मनाची कमकुवतपणा आहे, म्हणजे आता त्याला काय करणार. पण भगवान श्रीरामकृष्णांचं तसं नव्हतं. पहा, हे केवढी एक म्हणजे किती मोठी गोष्ट आहे, की 6 महिने झोपलेले असो की जागी असो, भगवान श्रीरामकृष्णांकरता भगवान श्रीरामकृष्ण म्हणजे ठाकूर म्हणजे भगवान श्रीकृष्णाकरता हार करत असो की फुलं तोडत असो, प्रत्येक त्यांचं म्हणजे कोणी भेटायला सुद्धा आलं तर एक स्त्री कशी भेटते त्याच भावाने ते भेटायचे. म्हणजे आपण कसं करतो की पूजा करताना आपला एक भाव असतो, पूजा झाली की लागलीच आपण आपला जो मुख्य खाक्या असतो त्याच्यावरती येऊन जातो. पण भगवान श्रीरामकृष्ण तसं मुळीच, म्हणजे तो की पार्ट टाइम जॉब नव्हता, की अर्ध्या तासाकरता मी हा भाव घेऊन राहीन आणि मग त्याच्यानंतर मला जसं इच्छा तसं मी माझ्या ओरिजिनल फॉर्ममध्ये राहीन, तसं मुळीच नव्हतं. भगवान श्रीरामकृष्णांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या मनाचं, की त्यांच्या शरीरामध्ये बद्धोबगनीनं लीला प्रसंगकार लिहितात 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या, की त्यांच्या शरीर मनामध्ये स्त्री पुरुषाचा एक विलक्षण मिलाफ होता. विलक्षण मिलाफ होता. नैसर्गिक. आणि दुसरं, याची चर्चा आपण आधीच केली, की जर ते एखाद्या भावामध्ये गढून जायचे तर ते इतके बिलकुल खोलवर जायचे, त्याच्या टोक गाठायचे. आणि म्हणूनच त्यांनी ही जी मधुरभावाची साधना केली, म्हणजेच मधुरभावाची साधना म्हणजे काय, पुन्हा सांगू इच्छितो, की स्वतःवरती गोपींचा आरोप करायचा, मी स्त्री आहे असा आरोप करायचा, आणि त्या बोधातून भगवान श्रीकृष्ण यांना पतिरूपात त्यांची भक्ती करायची. ही मधुरभावाची ती साधना होती. आणि ती लवकरात लवकर फलीभूत व्हावी म्हणून भगवान श्रीरामकृष्ण हे 6 महिने त्यांनी त्या स्त्रियांचं पूर्ण जो वेशभूषा ती त्यांनी ग्रहण केली होती. आणि त्यावेळेस त्यांचं विशेष करून इथे लीला प्रसंगकार लिहितात, की स्त्री वेशात असल्यामुळे त्या बिलकुल एखाद्या गोपीसारखाच दिसायचा. म्हणजे त्यांचं चालणं, बोलणं, वागणं, म्हणजे ज्या ज्या गोष्टी स्त्रियांचे जे वैशिष्ट्य असतात ते सगळे त्यांच्या त्या वागणुकीमध्ये स्पष्टपणे दिसायचे. इतके स्पष्टपणे दिसायचे की त्यांना त्या काळात हे ओळखणं अवघड होऊन जायचं की हे स्त्री आहे की हे पुरुष आहे. आणि त्याच वेळेस एक फार मोठी मजेशीर घटना अशी घडली, की काही दिवसाकरता भगवान श्रीरामकृष्ण हे राहायला गेले जान बाजार कलकत्त्यामध्ये मथुरबाबूंच्या घरी. आता त्यावेळेसची ती पद्धत होती, तो पश्चिम बंगाल, की असे ह्या मोठ्या राजवाड्यांचे मोठे मोठे घर असायचे. आणि त्या मोठ्या घरांमध्ये घरातल्या मध्यभागी किंवा मागच्या भागी स्वयंपाकघर, कोठारघर, न्हाणीघर, आणि त्याच भागांमध्ये सगळ्या स्त्रिया राहायच्या. बाहेर जायचं असेल तर घोळक्यानी जायच्या. 1 किंवा 2 नाही, 2-4 स्त्रिया बरोबरच जातील. आणि नाही तर त्याला अंतःपुर असं म्हणण्यात येत असे. तर जेव्हा भगवान श्रीरामकृष्ण त्यांनी हे जे 6 महिने त्यांचे जे स्त्री वेशात ते राहिले होते, त्यातले काही दिवस त्यांनी ते जान बाजारांच्या मथुरबाबूंच्या घरी राहायला आले. आणि मथुरबाबूंनी त्यांना त्यांच्या त्या अंतःपुरमध्ये राहण्याची परवानगी दिली. आणि तिथे घटना अशी घडे की आधीच मथुरबाबूंच्या घरच्या सर्व स्त्रियांना भगवान श्रीरामकृष्णांचं ते पवित्र आणि शुद्ध प्रेम हे ते म्हणजे प्राप्त करून धन्य धन्य झाल्या होत्या. आणि आता तर परवणीच भगवान श्रीरामकृष्ण त्यांच्याबरोबर राहत आहे. आणि त्यांचं ते संपूर्ण कामगंधहीन वागणं हे इतकं म्हणजे पवित्र होतं, की जसं एका मैत्रिणीबरोबर दुसरी मैत्रीण किती सहजतेने वागते.
आई आपल्या मुलीबरोबर किती सहजतेने वागते, मुलगी आईबरोबर किती सहजतेने वागते. म्हणजेच 2 स्त्रिया आपल्याबरोबर जितक्या सहजतेने वागतात, तितक्याच सहजतेने बाकी सगळ्या स्त्रिया भगवान श्रीरामकृष्णांच्या बरोबर त्या राहायच्या. दिवसभर त्या स्वयंपाकघरातली सगळी कामं करण्यात भगवान श्रीरामकृष्ण मदत करायचे, त्यांच्याबरोबर हसायचे, खिदळायचे, शृंगार करायचे, सगळं काही करायचे. पण त्या सगळ्या माता भगिनींना मुळीच संकोच व्हायचा नाही. आणि त्यांना हे माहीत होतं. पहा, लीला प्रसंगकार एक मुद्दा किती सूक्ष्म उचलतात, की त्या सगळ्या स्त्रियांना हे माहीत होतं की हे पुरुष शरीर आहे. आणि तरीसुद्धा त्यांच्या मनामध्ये किंचित सुद्धा संकोच निर्माण व्हायचा नाही. याचा अर्थ हे लक्षात येतं की भगवान श्रीरामकृष्ण त्या गोपीच्या भावामध्ये किती निमग्न होऊन जायचे, की त्यांच्या त्या उपस्थिती, पुरुष शरीरच्या उपस्थितीची किंचित मात्र जाण सुद्धा त्या इतर स्त्रियांना व्हायची नाही. असं म्हणतात की भगवान ईश्वराने स्त्रियांना ती देणगी दिलेली आहे, की किंचित भाव इकडे तिकडे झाला तो त्यांना लक्षात येतो. पण ह्या सगळ्या अंतःपूरमध्ये राहत असताना आणि हे पुरुष शरीर असून सुद्धा भगवान श्रीरामकृष्णांचं इतक्या टोकाचं ते तो जो गोपी भाव होता, तो स्त्री भाव होता, की त्या सगळ्या स्त्रियांना कधी पण त्यांच्या त्या उपस्थितीमध्ये संकोच अनुभवला नाही. यातून लक्षात येतं की भगवान श्रीरामकृष्ण हे किती टोकाचं त्यांचं ते पावित्र्य होतं, टोकाचं त्यांचं ते स्त्री किंवा तो गोपींचा भाव होता. आणि त्यावेळेस अजून एक अशी मजा घडली की काही दिवस ते राहायला आले होते, तर मथुरबाबूंनी मुद्दामून हृदयरामला बोलवलं दक्षिणेश्वरून आणि त्यालासुद्धा घेऊन गेले अंतःपूरमध्ये आणि त्याला विचारलं की याच्यातले तुझा मामा शोध बरं. हृदयरामांनी प्रयत्न केला पण ते शोधू शकले नाही यातले मामा कोण आहे. आणि आपल्या मनाशी ते विचार करू लागले. लिहिलेलं आहे स्पष्ट की यांच्याबरोबर मी इतक्या वर्षापासून राहत आहे आणि तरीसुद्धा मी यांना ओळखू शकत नाही आहे. स्पष्ट त्याची उक्ती अशी लिहिलेली आहे की इतक्या वर्षापासून मी यांच्याबरोबर राहत आहे पण मी यांना ओळखू शकत नाही आहे. म्हणजे पहा, या मधुरभावाच्या साधनेच्या सुरुवातीमध्ये एक फार सुंदर वाक्य लीला प्रसंगकारांनी लिहिलेलं आहे, ऋषीप्रवरांनी लिहिलेलं आहे, की जेव्हा ते एखाद्या भावाच्या बिलकुल पूर्ण खोलवर शिरून जायचे, त्यांचं शरीर आणि मन त्या विशिष्ट भावाच्या प्रगटीकरणाचं, अभिव्यक्तीचं एक यंत्र बनून जात असे. आणि म्हणूनच हृदयराम ज्यांनी त्यांची इतकी सेवा केली पण त्या अंतःपूरमध्ये त्यांची मुळीसुद्धा म्हणजे ते ओळख पटू शकली नाही. आणि याला घेऊन मथुरबाबांनी खूप म्हणजे मजा केली नंतर. तो एक वेगळा भाग आहे. पण म्हणण्याचा अर्थ काय, की कोणताही भाव भगवान श्रीरामकृष्ण जेव्हा ग्रहण करत असे तर त्याच्या एकदम इतक्या खोलवर जात असे. परिवर्ती काळामध्ये जेव्हा हे सगळे त्यागी शिष्य त्यांच्याकडे यायचे तेव्हासुद्धा बघतो आपण की आत्ताच जसं लीला प्रसंगकारांनी सांगितलं की भगवान श्रीरामकृष्णांच्या शरीर आणि मनामध्ये स्त्री पुरुषाचा एक जबरदस्त मिलाफ आपल्याला बघायला मिळतो. आणि त्याची अभिव्यक्ती म्हणजे त्यांची साधना झाल्यानंतर जेव्हा त्यागी शिष्य आले आणि त्यांच्याशी संवाद करत असताना जेव्हा कधी भगवान श्रीरामकृष्ण स्त्रियांची नकल करायचे गंमत म्हणून, स्त्रियांची गंमत म्हणजे त्या सगळे जे लहान मुलं त्यांच्याजवळ असायचे की ती महिला कीर्तन करताना कसे तिचे हावभाव असतात, तर ते हावभाव इतके बिलकुल ज्याला म्हणतो की हुबेहू असायचे की हे सगळे म्हणतात लीला प्रसंगकार की आम्ही हसून गडबड लोटांगण घालायचो. आणि विशेष करून एक नरेंद्रनाथ मित्र नावाचा छोटासा मुलगा होता, त्याला तर म्हणजे नैसर्गिक खूप हसू यायचं, तर तो अक्षरशः लोळायचा म्हणे, इतकी ती सगळी नकल भगवान श्रीरामकृष्ण हुबेहू करायचे. तर ते तसं का करू शकत होते, कारण की त्यांच्या शरीरामध्ये स्त्री पुरुषाचा तो एक सुंदर मिलाफ होता आणि त्यांनी ती एक ज्याला म्हणतो की आपल्या जीवनामध्ये 6 महिन्यापर्यंत स्त्री वेशात घडून त्यांनी ती साधनासुद्धा केलेली होती. इथे या एका मुद्द्यावरती भगवान क्षमा करा, लीला प्रसंगकारांनी फार भर दिलेला आहे की
मथुर बाबूच्या घरातले सर्व स्त्रिया, त्यांना हे लक्षात असून की हे पुरुष शरीर आहे, त्यांच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचं संकोच कधीही निर्माण झाला नाही. हे भगवान श्रीरामकृष्णांच्या त्या स्त्री भावामध्ये संपूर्णपणे गळून जाण्याची सर्वात मोठी ती पावती आहे. त्याच्या पुढे अजून थोडंसं पुढे जाऊया की जेव्हा भगवान श्रीरामकृष्ण या स्त्रीभावात होते तेव्हा तिथे भैरवी ब्राह्मणी सुद्धा होत्या आणि त्यांनी सुद्धा बघितलंय की भगवान श्रीरामकृष्णांचं चालणं बोलणं एखाद्या व्रजच्या गोपीसारखंच झालेलं होतं. आणि त्या सांगायच्या की जेव्हा सकाळी उठून भगवान श्रीरामकृष्ण फुलं तोडायला जायचे तर त्यांच्या भाषेमध्ये असं वाटायचं की जणू काही स्वतः राधा राणीच भगवान श्रीकृष्णाच्या सेवेकरता, हार बनवण्याकरता स्वतः फूल तोडायला जात आहे. आणि हे वाक्य दुसरं तिसरं कोणाचं नाही, हे भैरवी ब्राह्मणीचं की जे वैष्णव तंत्रामध्ये फार निष्णात होत्या. आणि याच संदर्भामध्ये त्या पुढे म्हणतात की चालत असताना नेहमी स्त्रियांचा उजवा पाय हा नेहमी पहिले पडत असतो पुढे. या ज्या काही छोट्या छोट्या ज्या खुणा होत्या त्या सगळ्याच्या सगळ्या भगवान श्रीरामकृष्णांमध्ये इतक्या नैसर्गिक पद्धतीने दिसायच्या की बिलकुल हे ओळखणं अवघड व्हायचं की खरंच भगवान श्रीरामकृष्ण हे स्त्री आहे की पुरुष आहे. आणि त्या अत्यंत श्रद्धापूर्वक भगवान श्रीरामकृष्ण त्यावेळेस ते फुलं तोडून त्याचे हार गुंफून आणि कधी राधाकृष्णाच्या युग्ममूर्तीला तर कधी जगन्मातेला त्या फुलातून ते सजवायचे. तर सजवताना आता याच्या आधीसुद्धा त्यांनी जगन्मातेला सजवलं आहे, याच्या आधीसुद्धा त्यांनी राधाकृष्णाच्या युगलमूर्तीला सजवलं आहे. पण त्या दोन्ही सजवण्याच्या पद्धतीमध्ये पहा किती एक सूक्ष्म ज्याला म्हणतो की एक ऑब्झर्वेशन हे लीला प्रसंगकार ऋषीप्रवरांचं होतं की एक पुरुष पूजा करतो किंवा देवांना सजवतो किंवा माता भगिनी जेव्हा सजवतात तर त्या भावांत फार अंतर असतो. आणि तो अंतर त्यावेळेस भगवान श्रीरामकृष्णांच्या त्या शरीर मनातून स्पष्टपणे बिलकुल दिसून यायचा. आणि जेव्हा त्या म्हणजे गोपींच्या भावामध्ये त्या स्त्रियांचा वेशभूषा घालून जेव्हा त्या जगन्मातेला सजवायचे तेव्हा या लिहितात आपल्या भैरवी ब्राह्मणी की जणू काही साक्षात गोपी कात्यायनी देवींना फुलं सजवून त्यांच्यापुढे साकडे घालत आहे की मला श्रीकृष्णच पतिरूपाने मिळो. पहा ह्या सगळ्या सूक्ष्म गोष्टी किंवा या गोष्टी बिलकुल मनाच्या सूक्ष्म स्तरावरती समजून आणि ते पुढे कन्वे करून आज आपल्यापर्यंत पोहोचल्या. यातून म्हणजे भैरवी ब्राह्मणीच्या मनाची सूक्ष्मता लक्षात येते. एवढंच नव्हे तर जी आपल्यापर्यंत पोहोचून आलेली व्यवस्था विशेष करून लीला प्रसंगकार त्यांच्या पण मनाची सूक्ष्मता यातून आपल्याला ही लक्षात येते. अजून पुढे जाऊया. महत्त्वाचा मुद्दा, आता जेव्हा भगवान श्रीरामकृष्ण इतक्या त्या स्त्री वेश घेऊन आणि गोपींच्या भावामध्ये इतके आतमध्ये गढून गेलेले आहेत तर नक्कीच त्यांच्या शरीरामध्ये काही ना काही बदल तर होणारच. आपल्या सर्वांना लक्षात असेल की जेव्हा त्यांनी दास्य भक्तीचं आपण त्याची चर्चा केली होती आणि ते वानराच्या भावामध्ये असताना, हनुमानाच्या भावामध्ये असताना त्यांचं जे आपली पाठीचं हाड असतं, वर्टिबल कॉलम ज्याला म्हणतो, ते खालती थोडंसं एक अर्धा पाऊण इंच ते वाढलेलं याची नोंद आपण याच पुस्तक म्हणजे लीला प्रसंगामध्येच वाचलेली आहे. तर आता जेव्हा भगवान श्रीरामकृष्ण हे ज्याला म्हणतो की स्त्री वेश घालून आणि सातत्याने 24 तास त्याच भावामध्ये गढून गेलेले आहेत तर त्यांच्या शरीरामध्ये बदल होणार नाही असं कधी होऊच शकत नाही. आणि त्या प्रकारे जेव्हा भगवान श्रीरामकृष्ण सातत्याने त्या स्त्री वेशात राहत आहेत तर आणि अनन्य चित्ताने त्या राधा
कृष्णाच्या युग्म मूर्तीला त्याची पूजा करत आहे, तर त्याच्यातून नेमकं काय घडत असतं पहा. इथे एक जो शब्द वापरला आहे अनन्य चित्ताने किंवा अनन्य मनाने, तर याची फोड करत असताना रामकृष्ण संघाचे वरिष्ठ संन्यासी महाराज त्याची फोड करतात आणि म्हणतात की न अन्य, न अन्य म्हणजेच काय की जेव्हा भगवान श्रीरामकृष्ण एखादा भाव ग्रहण करायचे, सध्या ते आहे सखी भावामध्ये, सध्या ते आहे गोपींच्या भावामध्ये, आणि ते इतके निमग्न झालेले आहेत की आता त्याच्या आधीचे त्यांचा तो मातृभाव, दास्यभाव, वात्सल्य भाव हा कुठे नाहीसा झालेला आहे, कुठे नाहीसा झालाय, काही शोधून सापडे असा एकदम. म्हणजे हे मोठं एक आश्चर्य होतं की त्यांनी ती आपल्यावरती मी स्त्री हा आरोप इतका तीव्र केलेला आहे, इतका तीव्र केलेला आहे की याच्या आधीचे सगळे त्यांचे भाव हे जणू काही कुठे गायब झालेले आहेत. याला म्हणतात अनन्य मनाने. आणि अनन्य चित्ताने म्हणजे काय की त्या चित्तामध्ये कृष्ण सोडून अजून दुसरा कोणता भावच नाही, की फक्त मला कृष्ण हाच पतिरूपाने मिळावा, हाच एक भाव. पहा, सुरुवातीला आपण बघतो की भगवान श्रीरामकृष्ण जेव्हा मातृभावाने साधना करत होते तेव्हा आई 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 आईशिवाय दुसरं काहीच नाही. दास्य भावाची साधना करत असताना फक्त राम, त्यावेळेस त्यांना प्रभू रामचंद्राचे दर्शन नाही, त्यांना सीतेमातेचे दर्शन झाले होते. आता पुढे बघणार आहोत की त्यांना प्रभू रामचंद्राचे सुद्धा दर्शन झाले होते. पण म्हणण्याचा अर्थ काय की जेव्हा एका विशिष्ट भावामध्ये इतक्या तीव्रतेने ते घडून जायचे की दुसरा कोणताही म्हणजे मातृभावाची साधना करत असताना मग तिथे दुसरा कोणताच भाव आला नाही, दास्य भावाची साधना करताना दुसरा कोणताच भाव आला नाही, वात्सल्य भावाची साधना करत असताना अजून दुसरा कोणता पण ज्याला म्हणतो की भाव आला नाही, फक्त रामललाचे दर्शन झाले. प्रभू रामचंद्रांचे पूर्ण दर्शन त्यांना नंतर लाभले, पण रामललाचे दर्शन ते त्यांना ते वात्सल्य भावात त्यांना लाभले होते. पण या सगळ्या भावामध्ये त्यांना वात्सल्य मधुर भाव याचं कुठेही आपल्याला काही मागमूस सापडत नाही. पण आता जेव्हा ते या एका भावामध्ये संपूर्णपणे घडून गेलेले आहेत मधुर भावाच्या, मी स्त्री आहे, मी गोपी आहे आणि मला श्रीकृष्ण हा पतिरूपात मला पाहिजे, मी त्यांची पतिरूपात भक्ती करीन, या भावात ते इतके घडून गेले की बाकी आधीचे सगळे भाव एकदम जमीनदोस्त किंवा ज्याला म्हणतो की कुठे गायब झाले हे सांगणं फारच अवघड. आणि स्त्री वेशामध्ये भगवान श्रीरामकृष्ण हे जवळपास 6 महिने होते. आणि याची वर्णना करताना लीला प्रसंगकार फार सुंदर करतात आणि ते म्हणतात की प्रत्येक क्षण, प्रत्येक मिनिटं फक्त हाच भाव की मी गोपी आहे आणि कृष्ण हे माझे पती आहे आणि त्यांचं मला दर्शन लाभावं. आणि दिवसा मागून दिवस जात आहेत. आता पहा, आपल्यासारख्या साधारण माणसामध्ये आणि भगवान श्रीरामकृष्णांच्या मनाच्या सामर्थ्यामध्ये केवढा मोठा अंतर आहे की आपण लागलीच एखादा भाव घेऊन काही तासांच्या वरती राहू शकत नाही. किती अवघड असतं. एखादा भाव घेऊन आपण सतत राहू शकत नाही. आणि म्हणूनच आपल्याकरता स्वामी विवेकानंदांनी 4 योगांचं समन्वय सांगितलेलं आहे. सतत भक्तीचा भाव घेऊन आपण राहू शकत नाही, सतत सेवा कर्म आपण करू शकत नाही, सतत जपध्यान सुद्धा आपण करू शकत नाही. आणि म्हणूनच आपल्या मनाचा हा कमकुवतपणा लक्षात घेऊन स्वामी विवेकानंदांनी आपल्याकरता 4 योगांचा समन्वय सांगितला आहे. पण इथे भगवान श्री रामकृष्णांच्या मनाचं सामर्थ्य बघा की प्रति क्षण, प्रति दिवस सातत्याने त्या एकच भावाला घेऊन राहत आहे आणि सतत ती प्रार्थना करत आहेत की भगवान श्रीकृष्ण मला पतिरूपाने मिळो. आणि दिवस लोटत आहे, पक्ष लोटत आहे, महिने लोटत आहे. आणि आपलं साधारणपणे काय होत असतं, काही महिने गेल्यानंतर म्हणजे आपण दीक्षा घेतो आणि काही महिने जप करतो आणि काहीच होत नाही, म्हणून आपल्या मनामध्ये अविश्वास लागलीच जन्माला येतो.
पण इथे भगवान श्रीरामकृष्णांचं बघा 24 तास ते, हे फार फार विशेष आहे बरं, 24 तास ते एकाच भावात राहत आहे. 24 तास. आणि ते पक्ष लोटून चालले, मांस लोटून चाललेत, काही होत नाहीये, पण त्यांच्या मनामध्ये कधी पण ज्याला म्हणतो की अविश्वासजन्य नैराश्य आलं नाही. आणि त्यांच्या हृदयामध्ये तीळ मात्र सुद्धा म्हणजे असं या गोष्टीला सोडून देऊ असं कधीच आलं नाही. मागच्या सर्गांचा आपण जेव्हा विचार करत असताना या वर्गामध्ये लीला प्रसंगकाराने एक फार मोठी गोष्ट सांगितली होती की भगवान श्रीरामकृष्ण एखादा भाव पकडल्यानंतर त्या भावाच्या टोकापर्यंत पोहोचून आणि तिथून अद्वैत भावापर्यंत जोपर्यंत त्यांना चुणूक लागत नाही तोपर्यंत त्या भावाचा पिच्छा सोडत नव्हते. म्हणजे त्या मनाचं सामर्थ्य किती असेल लक्षात घ्या. एखादा भाव त्यांनी घेतला, वात्सल्य भाव, त्या वात्सल्य भावाच्या शिगेपर्यंत पोहोचतील. एवढंच नव्हे, प्रत्येक भावाचा जो टोक म्हणजे तो अद्वैत भावामध्ये मिलित होत असतो, याची चर्चा पण केलेली आहे. तर त्यांना जोपर्यंत त्या भावाच्या माध्यमातून जेव्हा अद्वैत भाव त्याची चुणूक लागत नाही तोपर्यंत ते सोडत नसे. आणि आता विशेषकर या भावाचं वैशिष्ट्य काय की मधुर भावामध्ये त्यांनी आपली वेशभूषा बदललेली आहे आणि पूर्णपणे दिवस रात्र आठवडे लोटून राहिलेत, पक्ष लोटून राहिलेत, महिने लोटून राहिलेत आणि अजून काहीच होत नाही आहे. म्हणून त्यांच्या मनामध्ये अविश्वास त्याला जन्म आला नाही आणि तीळ मात्र सुद्धा ते आपल्या या जे त्यांनी प्रण केला होता त्याच्यापासून ते ढळले नाही. आणि त्यांची प्रार्थना सातत्याने तीव्र होत आहे. आणि तिथे जे एक वाक्य लिहितात, मी ते तुमच्या पुढे जसंच्या तसं वाचू इच्छितो बंधू भगिनींनो, की हळूहळू ती प्रार्थना, ती व्याकुळता क्रंदनात बदलते आणि ती प्रतीक्षा उन्मत्त उत्कंठेत नि अस्वस्थेत रूपांतरित होऊन त्यांची आहार निद्राचा लोप करून टाकते. पहा, म्हणजे काही दिवसातच आपण कंटाळून जातो किंवा काही बदल घडत नाहीये म्हणून लागलीच आपण त्या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा सोडून देतो. पण इथे वैशिष्ट्य काय आहे की भगवान श्रीरामकृष्ण कोणत्याही भावाचं जेव्हा अवलंबन करतात आहे तर 24 तास त्या भावामध्येच राहतात. आपण आपले भाव 24 तासात किती बदलत असं जरा कल्पना करा. म्हणजे हे मी मुद्दाम का म्हणतोय की एका भावात सातत्याने राहणं आणि विशेषकर पुरुष शरीर असून हे किती अवघड असतं. म्हणजे कल्पना करा की आपण आता चर्चा केली की पूजा करत असताना देवाला सजवणे, पुरुष सुद्धा सजवतो आणि स्त्री सुद्धा सजवते, पण दोघांच्या भावामध्ये किती अंतर असतो. आणि भगवान श्रीरामकृष्ण जेव्हा सजवायचे, जेव्हा त्यांनी स्त्रीवरचा आरोप स्वतःवरती केला होता तर त्याच भावाने ते सातत्याने सजवायचे आणि प्रार्थना करायचे. आणि ती प्रार्थना कशी व्हायची की प्रार्थनेचं फळ मिळत नाहीये तर आपण म्हणतो बाबा जाऊ दे, पण भगवान श्रीरामकृष्णांची प्रार्थना, त्यांची व्याकुळता क्रंदनात म्हणजे आक्रोश, रणणे त्यात बदलते आणि ती प्रतीक्षा उन्मत्त उत्कंठेत आणि अस्वस्थतेत रूपांतरित होऊन त्यांची आहार निद्राचा लोप होऊन जात असे. लौकिक गोष्टी करता आपल्या आहार निद्राचा लोप होत असतो, त्या फार सहज गोष्टी आहे. पण या पद्धतीने त्या विशिष्ट भावामध्ये भगवान श्रीरामकृष्णांना काही प्राप्त होत नाहीये आणि म्हणून त्यांची त्या अस्वस्थतेमध्ये, त्यांच्या त्या विरह अग्नीमध्ये त्यांची आहार निद्राचा तो तसा लोप होतो. आणि याच्या पुढे लीला प्रसंगकार विरह म्हणजे नेमकं काय आणि त्याची तीव्रता किती ह्याचं वर्णन करताना ते लिहितात की विरह म्हणजे काय की आपले जे प्रियतम असतात, प्रियतमपेक्षा प्रियतम, त्याच्या मिलनामध्ये जे काही अडथळे येतात, ज्या काही विघ्न येतात, त्या विघ्नामुळे मनामध्ये, हृदयामध्ये घुसळून टाकणारी जी वेदना आणि त्यांनी शरीर आणि इंद्रिय विकल होणे. आता शरीर आणि इंद्रिय विकल होणे हे फक्त आपण
वाचतोच. इतका विरह आपल्यापैकी फक्त कोणालाही प्राप्त होणं शक्यच नाही आहे. का शक्य नाही आहे? कारण की प्रेमाची तितकी तीव्रता पण नसते. जरी एक आई आपल्याला सगळ्यात उच्च कोटीचं प्रेम काय लक्षात आहे? तर एका आईचं आपल्या अपत्याप्रती. त्याच्या पलीकडे आपली झेप नाही आहे मनाची. पण इथे भगवान श्रीरामकृष्णांची जी तीव्रता आहे ती कशी आहे? ती अशी आहे की त्यांना श्रीकृष्ण याचं दर्शन प्राप्त व्हावं आणि ते होत नाही आहे म्हणून मनाला घुसळून टाकणारी ती तीव्र वेदना आणि त्यातून सुद्धा भगवान श्रीकृष्ण दर्शन देत नाही म्हणून शरीर आणि इंद्रिय किंवा मनामध्ये तो एका प्रकारचा विकल करून टाकणारी ती अवस्था त्यांना ती प्राप्त होते. त्यातून ही जेव्हा ही सगळी गोष्ट कशी आहे? ही सगळी प्रार्थनेतून जन्माला येत असते बरं. म्हणजे स्वतःवरती स्त्री शरीराचा आरोप, स्त्रीचा सगळं वेश धारण केला, स्त्रीसारखं वागणं, स्त्रीसारखं बोलणं, मी गोपी आहे, मला कृष्ण पतिरूपाने पाहिजे, हे भाव सतत घेऊन आणि कृष्णा तू मला दर्शन दे, ही प्रार्थना, ही झाली मधुर भावाची पूर्ण साधना. आणि त्यातूनही भगवान श्रीकृष्ण जेव्हा दर्शन देत नाहीये तेव्हा तो क्लेश, तो विरह, ती वेदना, ते दुःख इतक्या टोकाला जाऊन भिडतं की भगवान श्रीरामकृष्ण सांगतात की त्यावेळेस मग पूर्ण शरीराचा उष्ण दाह निर्माण होय. म्हणजे लक्षात असेल की भगवान श्रीरामकृष्णांना जेव्हा पहिली उन्माद अवस्था झाली होती त्याची चर्चा आपण केली होती आणि तेव्हा सुद्धा त्यांना व्याकुळतेमुळे अशीच उष्ण दाह पूर्ण शरीराचा होत असे आणि तेव्हा भैरवी ब्राह्मणी बिलकुल नवीन आल्या होत्या. तर त्यांना सांगितलं होतं की तुम्ही सुगंधित फुलांचा हार घाला. तर ते दाह, ती उष्णता पुन्हा भगवान श्रीरामकृष्णांना सुरू झाली आणि तेवढंच नव्हे तर त्याच्या पुढे जे वर्णना करतात लीला प्रसंगकार की त्या काळामध्ये त्यांच्या शरीराच्या प्रत्येक रोमकूप, आपल्या शरीरावरती जे रोम असतात ते प्रत्येक रोमाचं एक कूप असतं, त्या प्रत्येक कूपामधून थेंब थेंब रक्त पडे इतकी वेदना होय. तुम्ही आता कल्पना करा की आपल्या शरीरामध्ये किती असंख्य कूप असतात असे आणि त्या प्रत्येक कूपांमधून त्या विरह वेदनेमुळे थेंब थेंब रक्त पडत आहे आणि शरीराचा दाह होतोय. हा तर एक वेगळाच भाग. पण शरीराच्या प्रत्येक रोमकूपामधून ते विरह वेदनेमुळे रक्त पडत आहे. हीच गोष्ट राधा राणीच्या जीवनात सुद्धा आपल्याला बघायला मिळते. बिलकुल हीच गोष्ट. याच्या आधी पण अनेकदा चर्चा केली बंधू भगिनींनो की हे जे मधुर भाव आहेत, हे मधुर भाव हे फक्त 3 जणांना प्राप्त झाले आतापर्यंत. सगळ्यात पहिलं म्हणजे राधा राणी, नंबर 2 चैतन्य महाप्रभू आणि तिसरं म्हणजे भगवान श्रीरामकृष्ण. तर आपण जी पण चर्चा करत होतो, जो मुद्दा आपण चर्चेला घेतला आहे की त्यांच्या शरीरामध्ये या मधुर भावाच्या साधनेमुळे काय बदल घडला, तर त्यांचं वागणं, चालणं, बोलणं हा तर भाग आपल्याला सहजगत्या दिसून येतो. पण जेव्हा त्यांचे तो विरह अग्नी एकदम टोकाला जाऊन भिडली, तर त्या टोकाला जाऊन भिडल्यामुळे त्यातून काय निर्माण झालं, तर त्यांच्या शरीर आणि मन हे विकल झालं आणि त्या विरह शरीरामध्ये दाह निर्माण झाला आणि एवढंच नव्हे तर त्या शरीराच्या प्रत्येक रोमकूपातून थेंब थेंब ते रक्त पडू लागलं आणि या सगळ्या यातनेमुळे त्यांच्या शरीराचे सगळे सांधे आणि इंद्रिय त्या इतक्या निष्क्रिय झाला की ते एखाद्या मृत शरीरासमान पडून राहे घंटोन घंटे ते तसेच पडून राहत असे. आणि ही ज्याला म्हणतो की मधुर भावाच्या साधनेतली ही बिलकुल ज्याला म्हणतो पराकाष्ठा आहे की जेव्हा शरीराच्या प्रत्येक रोमकूपातून जेव्हा रक्त पडू लागतं, हे फक्त ज्याला म्हणतो की आत्ताच चर्चा केली आपण राधा राणी, चैतन्य महाप्रभू आणि भगवान श्रीरामकृष्णांच्याच जीवनात बघायला मिळालं. याचा पुढचा मुद्दा भगवान श्रीरामकृष्ण जे घेतात की आता हे जे सगळं हे का झालं भगवान श्रीरामकृष्णांच्या
त्यांच्या शरीरामध्ये सगळं बदल का दिसून येतं? हे सगळं काय होतं? अतींद्रिय प्रेम. मधुर भाव म्हणजे अतींद्रिय प्रेम. जेव्हा मन शरीर आणि इंद्रियांच्या पलीकडे जातं आणि जेव्हा आपण आपल्या प्रेमास्पदाला प्रेम करतो शरीर बोध सोडून, त्याला म्हणतात अतींद्रिय प्रेम. आणि तेव्हा त्या विरह अग्नीमुळे शरीराचा दाह होतो आणि आपल्या शरीराच्या प्रत्येक रोमकूपातून तसं ते रक्त थेंब थेंब कडून पडत असतं. तर लीला प्रसंगकारांनी आता एक पुढचा मुद्दा फार एक मजेशीर निवडला आहे की ठाकूरांचं हे अतींद्रिय प्रेम आणि आमचं प्रेम याच्यामध्ये अंतर काय आहे? आता हे फिनॉमिनॉलॉजिकल स्टडी आहे, पण म्हणजे हे त्यांनी मुद्दा का मुद्दाम घेतला आहे? कारण की हे फक्त सिद्ध करण्याकरता की राधेच्या या प्रेमाचं याची कल्पना आपण मुळीच करू शकत नाही, हे सिद्ध करण्याकरता. की त्यांनी म्हणजे उदाहरण घेतलंय की प्रेम हे किती प्रकारचे, मनुष्य प्रेम किती प्रकारचा समजू शकतो. तर जोपर्यंत तुम्ही माझ्या उपयोगाचे आहात तोपर्यंत माझं तुमचं प्रेम आहे. जोपर्यंत तुम्ही माझ्या उपयोगाचे नाही, ते प्रेम कुठे तापल्या तव्याला पाण्यासारखं निघून जातं, काहीच कळत नाही. किंवा आपण अजून बघतो की तुम्ही माझी स्तुती केली, मी तुमची स्तुती केली, त्यातून ते एक हे असतं, म्हणजे काही ना काही एक स्वार्थ संबंध थोडक्यात सांगायचा तो असतो, त्यातून ते प्रेम निर्माण होतं. तो स्वार्थ संबंध संपला ती प्रेम पण संपलं. हे सांगून याचं पुढचं जे एक पाऊल घेतात लीला प्रसंगकार, की जे सामान्य मनुष्य समजू शकतो, की एखाद्याचा म्हणजे आई आणि मुलगा हेच एक प्रेम आहे की जे एक मानव मन की त्याचा एक त्याची उच्च झेप ही आईच्या प्रेमापर्यंत जाऊ शकते, पण ते सुद्धा या सामान्य प्रेमातच मोडतं. जास्तीत जास्त अजून ते पुढे जाऊन काय म्हणतात की एक मनुष्य दुसऱ्या मनुष्यावरती त्याचे काहीतरी रूप नाही पण गुण बघून प्रेम करतो, आणि त्या गुणांना बघूनच प्रेम करणं म्हणजे आपण त्याला अतींद्रिय प्रेम समजतो. पण हे सुद्धा सामान्य प्रेमामध्येच पडत असतं. एखाद्या माणसाचे रूप बघून नाही पण काही गुण बघून प्रेम केलं तरी सुद्धा ते सामान्य प्रेमाच्याच धर्तीवरती मोडतं. आणि हे पुढे सांगून याच्या पुढे ते सांगतात मग अतींद्रिय प्रेमचे निकष काय? तर त्या दोन गोष्टी सांगतात. पहिलं, शरीरबोध विसरणे पूर्णपणे आणि मनातून दुष्ट वासना संपूर्णपणे घालवणे. त्याच्यानंतरच आपल्याला कळू शकतं की अतींद्रिय प्रेम काय, त्याच्या आधी नाही. आणि त्याची पावती जर काही असेल तर बंधू भगिनींनो, आत्ताच आपण बघितलं की मथुर बाबूंच्या त्या सगळ्या घरातल्या स्त्रियांच्या बरोबर भगवान श्रीरामकृष्ण त्यांनी काही दिवस घालवले, आणि त्या दिवस घालवले तर त्या स्त्रियांना आपल्यामध्ये कोणी एक पुरुष आहे असा बोध कधी पण त्यांच्या मनात तो उद्भवला नाही. हेच अतींद्रिय प्रेमचं सगळ्यात मोठी पावती आहे. एक सेकंदाकरता कोणाच्या मनात तो संकोच निर्माण झाला नाही. आणि ही आमच्यापैकीच एक आमची सखी, आमची बहीण, याच एका भावना सतत त्यांच्या मनात खेळत राहिल्या. आणि असं पण नाही की एक अर्धा तास ठाकूर होते, काही दिवस त्यांच्याच बरोबर राहणे, स्वयंपाक करणे, अंघोळ करणे आणि जे काही शृंगार करणे वगैरे सगळं लिहिलं आहे त्याच्यामध्ये, पण तरीसुद्धा त्यांच्या मनामध्ये कोणताही म्हणजे संकोच निर्माण झाला नाही. तर ही पावती आहे. म्हणजे अतींद्रिय प्रेम नेमकं कशाला म्हणतात. आणि सामान्य आपण जीव हे आपली जी झेप तिथपर्यंत नाही जाऊ शकत का? जोपर्यंत आपला शरीरबोध आहे आणि जोपर्यंत आपल्या मनामध्ये सुद्धा एक वासनाचा तीळ मात्र सुद्धा आहे, तोपर्यंत हे समजणं आपल्याला फार अवघड आहे. असो, हे एक लौकिक प्रेम आणि अतींद्रिय प्रेमची त्यांनी तुलना करून आपल्यापुढे मांडली. याचा पुढचा मुद्दा आहे की राधेच्या प्रेमाबद्दल शास्त्रांमध्ये काय वर्णना केलेली आहे. बंधू भगिनींनो, याच्या आधीचा जो मुद्दा होता
की लीला प्रसंगकारांनी आपलं लौकिक प्रेम आणि राधेचं अतींद्रिय प्रेम याची तुलना आपल्या पुढे का मांडली? तर हे राधा राणीचं खरं प्रेम आणि ज्याच्या संदर्भात बऱ्याचशा ज्या काही चुकीच्या संकल्पना मांडल्या जातात त्याचं निराकरण करण्याकरता त्यांनी ते सगळं हे म्हणजे राधेचं महत्त्व समजून देण्याकरता आणि खरोखर मधुर भाव हे किती उच्च आहे हे समजून देण्याकरता आणि आपण ते उच्च भाव समजू शकत नाही हे सांगण्याकरता त्यांनी तो मागचा मुद्दा त्यांनी उचलला होता. जितके पण भक्तिशास्त्र आहे विशेष करून पश्चिम बंगाळचे, या प्रत्येक पश्चिम बंगालच्या भक्तिशास्त्रामध्ये राधेच्या या अतींद्रिय प्रेमाचा म्हणजे गोडवे तो म्हणजे कंठरवाने गायलेले आहेत. कंठरवाने ते गायलेले आहेत आणि ते अर्थातच गायला पण पाहिजेत. आणि त्यातून आपण हे बघतो की कशी राधा जेव्हा त्या निधुवनमध्ये कृष्णाची बासुरी ऐकून सगळ्या गोपी आणि राधा हे सगळ्या धावत यायच्या. राधेचं हे अतींद्रिय प्रेम हे मधुर भावाचा भाव आदर्श स्थापित करणारं त्या पहिलं उदाहरण आहे. राधाच्या आधी मधुर भाव हे स्थापित करणारं, हा आदर्श स्थापित करणारं आणि ते अनुभव घेऊन पहिलं उदाहरण म्हणजे फक्त आणि फक्त राधा आहे. आणि भक्तिशास्त्रामध्ये फक्त राधेचंच उदाहरण मिळतं. चैतन्य महाप्रभू किंवा भगवान श्रीरामकृष्णाचं मिळत नाही. का नाही मिळत? कारण की यांचा जन्म नंतर झालेला आहे. राधेचा जन्म खूप आधी झालेला आहे आणि त्यांनी हे अतींद्रिय प्रेम अनुभवात घेऊन आणि तो आदर्श संपूर्ण समाजापुढे मांडलेला आहे. आता होतं काय बंधू भगिनींनो, आपण आत्ताच चर्चा केली की आपल्यासारख्या सामान्य जीवाला आपलं प्रेम हे नेहमी स्वार्थाने लडबडलेलं असतं. आपण अज्ञानी, आपण अहंकारी. आणि भगवान श्रीरामकृष्ण म्हणतात की जोपर्यंत लज्जा, घृणा, भय, शील, कुल, मान, जुगुप्सा या अष्टपाशापासून पलीकडे जात नाही तोपर्यंत ईश्वर दर्शन होऊ शकत नाही. आणि जेव्हा राधा राणी या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे जाऊन भगवान श्रीकृष्णांना भेटायला येते तर आपली जी कलुषित बुद्धी आहे ती कलुषित गोष्टच बघणार. म्हणून त्यांनी आधी जो मुद्दा मांडला त्याचा आधी का मांडला त्याचंच कारण आहे की आपल्याला अतींद्रिय प्रेम हे समजणं अशक्य आहे. जोपर्यंत आपल्याला शरीर बोध आहे, आपलं मन मलिन आहे, तोपर्यंत राधेची ही जी अतींद्रिय प्रेम जे आहे हे समजणं आपल्याला म्हणजे असंभव, अशक्य आहे. कधी शक्य नाही आहे. आणि म्हणूनच भगवान क्षमा करा स्वामी विवेकानंदांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की मधुर भावाची ही साधना किंवा समजणं हे कळी काळामध्ये शक्यच नाही आहे. आणि त्यांनी ते परावृत्तच केलेलं आहे. त्यांनी तर आणि विशेष करून भारत हे पूर्णपणे आपण तमसामध्ये बुडलेलो आणि म्हणून जागृत करण्याकरता त्यांनी तर सरळ म्हटलं आहे की अरे भारतामध्ये आता काय दुंदुभी आणि नगाडे बनत नाही का? त्यांचे निनाद, त्यांचे ते घोष या युवकांना ऐकू द्या. ते का म्हटलं आहे? कारण की ह्या गोष्टी समजण्याकरता जी मनाची पात्रता पाहिजे, ज्या शरीर मनाची किंवा शरीर इंद्रियांची पात्रता पाहिजे ती पात्रताच हारून बसलेलो आहोत, म्हणजे संपूर्ण भारतवर्ष. आणि म्हणूनच त्याबद्दल आपल्या मनामध्ये एका प्रकारचा कलुषितपणा साधारण समाजामध्ये तो एक आपल्याला बघायला मिळत असतो. पण भगवान श्रीरामकृष्ण जसं सांगतात की जोपर्यंत अष्टपाश आहेत तोपर्यंत ईश्वर दर्शन होऊ शकत नाही. आणि जेव्हा राधा राणी भगवान श्रीकृष्णांच्या भेटीला यायचे ते सगळे पाश सोडून यायचे. सगळे पाश सोडून यायचे म्हणजे काय की त्यांचं मन हे पूर्णपणे इतकं शुद्ध होतं की ते मन त्याच्यामध्ये कोणत्याही शरीरबोध नव्हता, त्या मनामध्ये कोणत्याही प्रकारच्या दुष्ट वासना नव्हत्या. म्हणजेच काय की त्यांची जी ती क्रिया होती भगवान कृष्णांना भेटण्याची
ती इतकी शुद्ध स्तरावरती होती आणि त्याशिवाय कृष्ण भेटले सुद्धा नसते. त्याशिवाय कृष्ण भेटले सुद्धा नसते. आणि म्हणूनच जेव्हा भक्तिशास्त्रामध्ये राधेच्या संदर्भात इतकी उच्च धारणा भक्तिशास्त्रामध्ये लिहिल्या गेलेली आहे आणि हे जो भाव आदर्श आहे, मधुर भावाचा आदर्श स्थापित करण्याकरता त्यांचं सगळ्यात पहिलं नाव येतं. आपल्याला खूप आश्चर्य वाटेल, पण हे सत्य आहे की राधेच्या या अतींद्रिय प्रेमाचे गोडवे वेदांताचे एक प्रखर आचार्य शुकदेव त्यांनी सुद्धा गायलेले आहेत. आता आपल्याला इतकं आश्चर्य वाटतं की शुकदेव कुठे आणि राधाराणी कुठे? अरे शुकदेव सुद्धा माया तनु रहित असं त्यांना म्हणायचं, किंवा परमहंस अग्रणी, त्यांना सुद्धा देहबोध नव्हता. तर एक देहबोध हरवलेला तो दुसऱ्या देहबोध हरवलेला ओळखू शकतो. आणि म्हणून त्यांनी जे त्यांच्या लिखित शास्त्रामध्ये राधेच्या गोडवे खूप गायलेले आहेत. हे थोडं आपल्याला आश्चर्यजनक वाटतं, पण त्याचं आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही आहे. का वाटण्यासारखं आश्चर्य वाटण्यासारखं नाही आहे? कारण की जसं म्हणतो ना की एक चांगला डॉक्टर दुसऱ्या चांगल्या डॉक्टरला ओळखतो, तसंच हे जे परमहंस अग्रणी शुकदेव, वैराग्याचे प्रतीक भारतामध्ये म्हणतात शुकदेव, की जे माया रहित तनू, त्यांना शरीर बोध नसायचा, तेच ओळखू शकत होते की राधाराणी कोण आहे. आणि म्हणून त्यांच्या लिखित शास्त्रामध्ये त्यांचे गोडवे आपल्याला नेहमी ऐकायला मिळतात. असो, तर इथे जे आपण म्हणण्याचा अर्थ काय की हे जे भगवान श्रीरामकृष्ण म्हणतात की अष्टपाश हे पूर्ण जोपर्यंत निघून जात नाही तोपर्यंत ईश्वर दर्शन लाभत नाही. आणि त्यातून आपल्याला हेच लक्षात येतं बंधू भगिनींनो की राधाराणी या त्यांचं जे काय म्हणतात त्याला की हे सगळे अष्टपाश कापण्याकरता सगळ्यात आधी त्यांनी देहबोध हरवला, मन त्यांचं पूर्ण शुद्ध होतं. त्यातून त्यांनी सहज या लज्जा घृणा भय, या सगळे सामाजिक भय, हे लोकभय ज्याला आपण खूप घाबरून राहतो. आपण घाबरून का राहतो? कारण शरीरबोध आहे आपल्याला. आपण शरीरबोध काय आहे? कारण की अज्ञानात आहोत. अहंबोध आहे. आणि जोपर्यंत आपला हा अहंबोध जात नाही, हा अहंकार जात नाही, ही लज्जा घृणा भय, लोकभय, समाजभय हे आपल्याला नेहमी सतत असणार. आणि आपण कधी पण जे आपलं इप्सित आहे मोक्ष ते प्राप्त करू शकणार नाही. त्याच्याकरता आपल्याला शरीरबोध घालवावा लागेल. एवढंच नव्हे तर मनात पूर्णपणे शुद्ध जेव्हा होईल तेव्हा मग आपल्याला कोणत्याही प्रकारची जे लज्जा घृणा भय संकोच समाजभय लोकभय याच्या पलीकडे निघून जाऊ. आज आपल्याला शरीरबोध आहे. आज आपल्या मनामध्ये अनेक प्रकारच्या दुष्ट वासना आहेत. आणि हे घेऊन समजा आपण निर्लज्जपणे वागलो तर नक्कीच लोकांच्या निंदेचे पात्र होणार. आणि म्हणून भगवान क्षमा करा स्वामी विवेकानंदांनी तर स्पष्ट म्हटलं आहे की वर्तमान काळामध्ये या संदर्भामध्ये चर्चा करणं किंवा म्हणजे या मधुर भावाची चर्चा करणं किंवा हे या संदर्भात याची साधना करणं हे कली काळामध्ये शक्यच नाही आहे. का? कारण की मन इतके कलुषित आणि इतके सामान्य स्तरावरती आहे. ठाकूरांनी म्हटलं आहे ना की प्राण कलिकाळामध्ये प्राण हे अन्नगत आहे. आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी सहजपणे समजणं आणि पसरणं फार अवघड आहे. आचरणात आणणं तर अजूनच अवघड आहे. असो, तर ठरलेली वेळ संपलेली आहे. आणि विशेष करून हा जो शेवटचा मुद्दा आपण घेतला होता की राधाराणीच्या संदर्भात शास्त्रांमध्ये अत्यंत उच्च धारणा, विशेष करून वैष्णव गौडीय शास्त्र जे पश्चिम बंगालचे उच्च रवाने त्यांचं ते कौतुक केलं गेलेलं आहे. आणि उच्च कौतुक करून त्यात लिहिलं गेलेलं आहे की मधुर भावाची प्रथम स्थापना करता आणि तेही अनुभव घेऊन करणार कोण आहेत तर ती राधाराणी आहे. आणि त्याच्यानंतरच चैतन्य महाप्रभूंचं नाव येतं आणि मग भगवान श्रीरामकृष्ण त्या ओळीत येतात. पण अर्थात त्या वैष्णव शास्त्रांमध्ये ठाकूरांचा उल्लेख किंवा चैतन्य महाप्रभूचा उल्लेख नाही, कारण की ते शास्त्र खूप आधी लिहिल्या गेलेले होते. आज आपण इथेच थांबूया आणि या मधुर भावाचे अजून भगवान श्रीरामकृष्णांचे काही
त्यांना अजून जे काही काही अनुभव आले मधुरभावाच्या साधनेच्या संदर्भात, विशेष करून एक भगवान श्रीकृष्णाचे त्यांना दर्शन झाले, राधेचं दर्शन झालं आणि एक अत्यंत महत्त्वपूर्ण, ठाकूर म्हणतात भागवत भक्त आणि भगवान हे एक, हे दर्शनसुद्धा याच वेळेस झालेलं आहे. आणि ते कशा पद्धतीने झालं आहे ते फारच इंटरेस्टिंग आहे. पण हे सगळं आपण येत्या बुधवारी बघू. आज आपण इथेच थांबूया. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.